नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात सीझन 3 मध्ये आपण आज गप्पा मारणार आहोत गौरी वैद्य यांच्याशी. मी आजच्या या भागात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गौरीताई नमस्कार. नमस्कार. तुझे पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो. मला माहिती आहे पूजा कलेक्शन म्हणजे शनिवार रविवार प्रचंड गर्दी आणि तुला तिकडनं बाहेर पडायला सुद्धा फुरसत नसते आणि तेवढ्या धकाधकीत त्या धावपळीत तू आज 2 तास काढून इथं आलेली आहेस आणि आज आपण गप्पा मारणार आहोत. तर पहिल्यांदा कल्याण चॅप्टर तर्फे तुझा मनपूर्वक आभार मानतो. तयारी आहे? येस, एकदम छान तयारी. आणि आधी मी पण सगळ्यांचे आभार मानते कारण मी इतके वेळा तुम्ही मला याच्याने म्हणताय की आपण इंटरव्ह्यू घेऊया, पण खरंच असं होत होतं की माझे लग्न सराई आणि शनिवार रविवार आपलं शेड्यूल ऍडजस्ट होत नव्हतं. पण आज मी अगदी मनापासून आलेली आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे हा नक्कीच मला अजून माझे कनेक्ट वाढायला मदत करेल. नक्कीच, प्रश्नच नाही. म्हणजे सीझन 3 चा आजचा शेवटचा इंटरव्ह्यू आहे आणि आज आपण त्याची सांगता करणार आहोत पूजा कलेक्शनच्या सर्व गौरी वैद्य यांच्यावर गप्पा मारू. गौरी तयार? एकदम. सुरुवात करायची? येस. फॅन्टॅस्टिक. सुरुवात करतो बालपणापासून. ओके. कल्याणात मला वाटतं बालपण गेलं संपूर्ण. सो तुझा सगळा प्रवास आता आम्हाला ऐकायला आवडेल. बालपण, शाळा, कॉलेज, शिक्षण सगळं. माझा जन्म विजापूरचा आहे. बर. माझी आई कर्नाटकातली आहे, विजापूरची. पण पहिले माहेरी बालपण असतं त्या दृष्टीने माझं बालपण सगळं कल्याणमध्ये गेलं. शाळा ओक हायस्कूल. त्याच्यामुळे आणि पुढे कॉलेज चांदिवली. प्युअर कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. बर. आणि सिंधी लोकांचं काय घेऊन आले तर व्यवसाय घेऊन आले. आमचे शेटे सर मी कॉलेज क्लासला असताना सांगितलेलं की एम्प्लॉयर व्हा, एम्प्लॉई होऊ नका. ते मला जमलं. बरोबर. साखरपुडा झाला त्याच्यानंतर जनता बँकेचा कॉल आलेला. तेव्हा सासरे डोंबिवलीला होते, म्हणजे सासर माझं डोंबिवलीला होतं. ते म्हणाले की ठीक आहे बघू पुढे, कारण ते 2 टाइम कोऑपरेटिव्ह बँक वगैरे तो हे हुकला चान्स. तर ते बहुतेक आम्ही जनता बँकेचे प्रिव्हिलेज कस्टमर व्हायचे होतो म्हणून बहुतेक मला जॉबची गरज नाही लागली. तर असं माझं सगळं सुरुवात झाली. ग्रेट. येस. सो विजापूरचा जन्म. येस. तिकडे इथं आली. संपूर्ण बालपण कल्याणात. ओक हायस्कूल शाळा आणि तू कॉमर्स आणि शेट्टे क्लासेस वर तू शिकायला. हो, म्हणजे 11वी 13वी ते 15वी क्लास आमचा आणि कॉलेज चांदिवली. बर. ग्रेट. म्हणजे शेट्टे क्लासेस वर तू असताना सुजाता काकूची ओळख पण तुम्ही झालीच. मला आता लक्षात येत नाहीये, पण फक्त आता जी राजश्री जोशी आहे ती माझी मैत्रीण होती तेव्हापासून. येस. सारखी तू म्हणतात राणी पण शेटे सरांचं अगदी आवर्जून नाव घेतलं. सरांनी आमची म्हणजे कॉमर्स बेस आमचा खूप चांगला केला. निश्चित. म्हणजे आता नुसतंच व्यवसायाला उभं राहिलं की नुसतंच मार्केटिंग हा गोष्टी नसतात, अनेक इतर फॅक्टर. तर त्याचा ना कॉमर्स बेस असल्यामुळे खूप फायदा होतो. नक्कीच. प्रश्न. आणि शेट्टे सरांचं नाव आवर्जून मिळणारे आजही लोक आहेत. अगदी 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 खूप. म्हणजे त्यांच्यात एक बिझनेसमन दडलेला होता. म्हणजे त्यांना एक पिढी अशी वाटतच होती बहुतेक की या सगळ्या लोकांनी नोकऱ्या न करता सुरेख असं आपली स्वतःचं प्रोफेशन काहीतरी सुरू करावं. सो आता पूजा कलेक्शन एवढं मोठं आहे. पूजा कलेक्शनचं नाव सगळ्या कल्याणात आहे आणि आज पूजा कलेक्शनची 4 दुकान दिमाखात कल्याणात. तर मला त्याच्या सुरुवातीच्या प्रवासापासून तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय की नक्की पूजा कलेक्शन तर काही वर्षांपूर्वी पूजा कलेक्शननी सुरुवात झाली नाही, पण व्यवसाय करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? 1. 2. साड्यांचाच व्यवसाय करावा असं का वाटलं? तिथपासून ते आता आम्ही जे बघतो की माझ्यासमोर बसले पूजा कलेक्शनच्या सर्व गौरी वैद्य, तिथपर्यंतचा सर्व प्रवास कसा? नक्कीच. आता ह्या निमित्ताने मला तू परत 27 वर्ष मागे नेलंस. 98 साली माझी मुलगी फर्स्टला अगदी ज्युनियरला जाणार, तेव्हा मला असं वाटलं की आता काहीतरी करूया. आणि अगदी काही ह्याच्यात हे नाहीये की संसाराची गरज, मिस्टरांना साथ द्यायची, या दृष्टीने मी हे सुरू केलं. तर व्यवसाय करायचा हे काही फिक्स नव्हतं. नोकरी करायची, तिला ज्युनियरला घालायचं आणि आता जॉब बघायला सुरुवात करायची. तेव्हा माझे मिस्टर आणि माझी आई म्हणाली की अगं तिला कुठे बाहेर ठेवतेस, जरा बघ घरातच काही करता आलं तर.
आणि कधी कधी संधी खरंच तुमचं सहज दार ठोठवते. तसं माझं झालं. मी एका घरगुती गुजराती लेडीज होत्या, त्यांच्याकडनं असं मी जाऊन स्वतःसाठी कपडे घ्यायची. त्याच वेळेला कोइन्सिडन्स असा झाला की त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. पहिल्यावी झोपात सर मिनू भाभी म्हणून आम्ही तिला म्हणायचो. आणि आम्ही मी तिच्याकडे गेले तर तिचं आणि त्यांच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम झालेले आपापसात, तर म्हणजे वेगळे झालेले ते. तेव्हा तिच्याकडे इतका माल होता ती काय म्हणावी काही गरज. मी माझ्यासाठी ड्रेस घ्यायला गेलेले, ती सहज म्हणाली की ज्योती तेरा सास और मेरा नहीं जम रहा है, ये लेके जाएगी क्या सर? अच्छा बर. अरे मी 2 मिनिटं सर गांगरले की बापरे आपल्याला काही विक्री हा काही आपलं हे नाहीये. बरोबर. तर मी म्हटलं की भाभी मी विकत तर नाही घेऊ शकणार, लेकिन आपल्याला त्याच्यातलं हो का ठो जायचं, आपल्यापुरता ड्रेस घ्यायचा निघून यायचं. बरोबर. आता हे एवढे पीस घेऊन तर ती म्हणे पैसा कितने मांगा है, एक ड्रेस बेचना 10 रुपये मिलेगा. आणि 10 रुपये 98 साली असं नव्हतं की काही अगदी असं 98 साली म्हणजे काही खूप असं नाहीये. बरोबर. पण माझी आई आणि माझे मिस्टर म्हणाले की अगं हो पण तुला ट्रायल तर करता येईल, आता आपण एवढं भांडवल कुठून आणणार. आणि तिला पण असं झालेलं की ज्योतीच्या इतक्या ओळखी आहेत, आज कल्याणच्याच ओळख असल्यामुळे कल्याणचे अक्षरशः मिलीन सगळा माल आणला घरी, भराभर ओळखीच्यांना फोन केले की मी असं सुरू केलंय. आणि तुला सांगते की अगदी जसं काही बापरे ज्योतीने चालू केलंय, माझं माहेरचं नाव ज्योती, त्याच्यामुळे बरेच जण मला ज्योतीच ओळखायचं. ते ज्योतीने चालू केलंय असं करून भराभर बायका यायला लागल्या रे. आणि तेव्हा काय झालं फक्त की ड्रेस मटेरियल आणलेले. आणि आता जी तेव्हा जी आता तू 27 वर्ष मागे जा तेव्हा ड्रेसचा ट्रेंड अजूनही कमी होता. सर्व्हिसला जाणाऱ्या ज्या लेडीज होत्या त्या सुरेख साड्या नेसून जायच्या, त्यामुळे ते ड्रेस घ्यायला मुलींसाठी वगैरे आल्या. आपण तेव्हा म्हणायच्या साड्या नाही ठेवल्या, साड्या पण आहे. म्हणजे कसं एकातनं एक निर्माण झालं. बरोबर. आणि ते शेवटी बोलून चालून गुजराती मी सहज तिला बोलले की मीनू भाभी ड्रेस तो जा रहा है लेकिन लोक साडी मांग रहे. तिची बहीण 6 महिन्यासाठी कच्छला जायची होती. तिच्या बहिणीकडे डोंबिवलीला साड्यांचा व्यवसाय होता. तिच्या बहिणीने हिचे ड्रेस जात आहेत बघून मला साड्या दिल्या. वाह क्या बात आहे. म्हणजे कशा संधी म्हणजे जे तुमच्या प्रारब्धात असतं ना ते असं सहज तुम्हाला मिळतं. मी खरंच त्या बाबतीत लकी निघाले की विदाऊट भांडवल मला हे. आणि मग काय झालं तो बेस झाला. फक्त काय व्हायला लागलं आता ती 10 रुपये देणार. बरोबर. तू आता कल्याण आहे ना, कल्याण चीप नाहीये पण थोडं इकॉनॉमिकल आहे. तर ते आता एवढ्या वर्ष मागे येताना घरगुती लेडीज आल्या तर 250ची साडी आता ही मला कितीला, आता मी ओळखीची डिस्काउंट. पण तुला जर त्याच्यात 10 रुपये मिळत आहेत तर तू काय कमी करणार. बरोबर. मग तिथे माझ्या डोक्यात एक हे सुरू झालं की आता जर ही वस्तू माझी असेल तर मग माझं मार्जिन मला फ्लेक्झिबल ठेवता येईल. बरोबर. आणि मग त्याप्रमाणे हे सगळे पुढे वाहे गेलं. मग आम्ही सीसी घेऊन आणि अशा वेळेला आमच्या नातेवाईकांनी फॅमिली फ्रेंड्सनी आम्हाला खूप म्हणजे माझ्यावर प्रेम केलं म्हणतो की आपली कोणीतरी करायला उभी राहिलीये तिच्या पाठीशी आपण उभं राहायचं. अशा माझ्या अनेक मैत्रिणी आहेत. आज नाव घ्यायला लागलं तर आपला इंटरव्ह्यू खूप मोठा होईल. आमच्या नातेवाईकांनी पण की गौरी कर तू आम्ही आहोत हे शब्द पण त्यावेळेला फार महत्वाचे असतात. कारण आपल्या पिढीत नाही हे मीच करत होते की बाबा चला पूर्वापार चालू झालाय वगैरे असा काहीही बेस नव्हता. पण ह्याच्यातनं माझी फॅमिली म्हणजे माझे मिस्टर माझी आई म्हणजे माझी सावलीच, दुसरा शब्दच नाही. मिलिंद घरी ना दुकानासारखी लोक यायची. म्हणजे मला आठवत आहे मिलिंद 9:30ला रात्री मिस्टर म्हणजे माझी आई पोळ्या लाटत असायची आणि माझे मिस्टर पोळ्या भाजत असायचे कारण दुकानासारखी गर्दी सुरू झाली घरी. बरोबर. म्हणून आम्ही मग पुढे हे दुकानाचं डिसिजन घेतलं. करेक्ट. मग ह्याच्यात माझे भाऊ वगैरे म्हणजे हा पूर्ण आमचा फॅमिली बिझनेस आहे. करेक्ट. येस. मग विजय आणि अजितची एंट्री त्याच्यात आधी अजितची नाहीच. अजित आणि माझे मिस्टर गेले 5 वर्ष आमच्याबरोबर आहे. बरोबर. पण द डे फर्स्ट जी गरज लागेल
त्याला ते सगळ्याला माझ्या बरोबर असतात. मग वेळेला सुट्टी काढतील, काही करतील, पण त्यांना फिजिकली बिझनेसच करायचा होता, पण लगेच सगळे त्याच्यात पडणं शक्य नव्हतं, त्यामुळे ते नोकरी करायचे. आणि ह्याच्यात आवर्जून सांगेन, माझा एक आत्तेभाऊ आहे प्रसाद, जो आत्ता इथे नाहीये, पण आम्ही म्हणजे ह्या सगळ्यांची मेहनत, म्हणजे फक्त मी पुढे लीडर म्हणून आहे, पण बाकी माझे स्ट्रॉंग बोन्स काय म्हणशील ते म्हणशील, पण हा टोटल माझा आमचा टीम वर्क आहे, फॅमिली बिझनेस आहे, एवढं नाही. आणि सगळ्यांचा तुला एवढा सपोर्ट असल्यामुळे पूजा कलेक्शन एवढं अगदी प्रश्नच नाही. सो एक मीनू भाभी, तिच्याकडे तू स्वतः ड्रेस घ्यायला जात होतीस, तू तिची कस्टमर होतीस, तिच्याकडे प्रॉब्लेम निर्माण झाला, तिने तुला काहीतरी ऑफर केली, तू घरी आलीस आणि त्याच्यात नाही ही आता संधी आली, तू ती उचललीस, बरोबर. इकडनं जो प्रवास सुरू झाला, आत्ताच म्हणालीस की 9:30 वाजता रात्री 98 साली, हा फार मोठा प्रकार आहे, विशेषतः पांढर पेशाकडे. अगदी 9:30 वाजता बरेच वेळेला बाहेरून जरी आलं ही घरात याची वेळ आहे का, प्रश्नच हा प्रकार होता. त्यात 27 वर्षांपूर्वी म्हणजे कल्याण बऱ्यापैकी ट्रेडिशनल, अगदी आउट रेट मॉडर्न झालं होतं, की बाबा आजही 11 वाजता येतो. आता 11 वाजता नोकरी करणारी मुलं किंवा मुली घरी येतात त्या विशेष वाटत त्याकडे नॉर्मल झालं, बरोबर. पण तेव्हा तसं नव्हतं. आणि तू आज जी दुकानं 9:30 पर्यंत चालतात तसं घरात चालत लिटरली. म्हणजे मी पहिली पोळी 5 वाजता केली ना मिली, तर 9:30ला माझी दुसरी पोळी, कारण मध्ये एवढा वेळ लोकच यायची, म्हणजे सतत ओघ चालू असायचा. आणि मग 5 म्हणजे जेव्हा आम्ही दुकानात एस्टॅब्लिश झालो तेव्हाच ती मीनू भाभी एकदा आली, आणि तिला असं वाटलं की बापरे, म्हणजे ती पटकन म्हणाली की अरे बापरे, हा अपवाद झाला की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही. अगं तू तर माझ्याही पुढे गेलीस, हे तिचे शब्द मला त्या दिवशी, पण मी तिला कधी विसरणार नाही. कारण आज त्या वेळेला सुद्धा एवढा माल विश्वासाने देणं, 1 रुपया न घेता हा विश्वास, हे खरंच मी म्हणजे सदैव मी कृतज्ञ राहील. सो मी त्याच्यातून जो प्रश्न विचारलो की तेव्हा दुकानाची गरज भासायला लागली, तेव्हा आता घरातून काम करणं शक्य नाही, थोडी प्रायव्हसी जाते, बरोबर, प्रश्नच नाही. आणि हे मी सांगू शकतो, माझ्या सख्या मावस बहिणीचं हॉटेल होतं पुण्याला, आणि घरात माल व्हायचा, इडलीचं पीठ, वड्याचं पीठ, हे ते. त्यामुळे मी जेव्हा पुण्याला जायचो लहानपणी, त्यामुळे माझ्या डोळ्यांनी पाहिले रांधावाडा आणि उष्टी काढा हाच घरातला प्रकार होतो, कारण स्वतःच हॉटेल, तेच तुझं होतं. तू म्हणालीस की प्रायव्हसी जाते किंवा घरात आपला माल येऊन थोडं फॅमिली लाईफ डिस्टर्ब. सो जेव्हा तू हा पहिल्यांदा निर्णय घेतला की आता दुकान, बरोबर, टिळक चौक तेव्हाच ठरलेलं होतं. काय झालं, आत्ता जे आमचं दुकान आहे पुढे कोताळी, तिथे पिंपळखऱ्यांची ही सगळी दुकान, जे निर्मला पोळी भाजी केंद्र आहे, ती सगळी लाईनीतली रिकामी, फॉर सेल सगळी बंद होती दुकानं. तो जुना सोमणवाडा तो रिडेव्हलप झालेला होता, जी पहिले जे भाडे करून किंवा ह्यांना जे मिळाली असतील ती सोडल्यास बाकीची सगळी दुकानं बंद होती. म्हणून आम्ही पिंपळखऱ्यांना विचारलं, तर ते म्हणाले नाही आम्हाला विकायची. तर मग तेव्हा आम्ही म्हटलं की आता इमिजिएट आम्हाला विकत घेणं शक्य नाही, पण आम्हाला तुम्ही मुदत द्या, आम्ही तेवढ्या पिरियड मध्ये विकत घेऊ. मग 11 महिन्यात त्यांनी हे करून दिलेलं. तुम्ही जर 11 महिन्यात हे दुकान विकत घेतलं तर आम्ही तुम्हाला ह्या रेटने देऊ, असं बांधील करून घेतलेलं. आणि सुदैवाने आमचं 10 महिन्यात व्यवस्थित म्हणजे परचेस झालं. हा माझा खूप, आणि त्यावेळेला खरी विजयची एंट्री झाली. कारण दुकान उघडत असताना आईला असं वाटलं की आज मी सुद्धा हार्डली 25 वर्षाची होते, त्याच्यामुळे आईला असं वाटलं की कोणीतरी जेंट्स बरोबर असू दे. विजयला पण कायम बिझनेस मध्येच आवड, म्हणजे अगदी घरी असताना सुद्धा तोच मदत करत होता संपूर्ण. तर मग मिस्टर सर्व्हिसला होते, त्याच्यामुळे पूजू, माझ्या मुलीचं नाव पूजा आहे, ती लहान, त्याच्यामुळे मग आम्ही असं वाटलं की विजय बरोबर आहे. तर आज तुला सांगते की आज माझं नाव किंवा खूप मोठं आहे, सगळे गौरी करतात, पण त्याच्याबरोबरही या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने एक हे म्हणजे 7 आज सकाळी 10 वाजता शटर वर करणं आणि रात्री 9:30 जशी कस्टमर असतील त्याप्रमाणे शटर खाली करणं, हे सुद्धा समर्थपणे माझा भाऊ माझ्या बरोबर आहे, म्हणून हे शक्य आहे. कारण कितीही म्हटलं लेडीज करू देत, करत नाहीयेत असं नाहीये, पण तरी सुद्धा थोडी संसारिक जबाबदारी, थोड्या काही प्रायोरिटी असतात. त्यावेळेला मात्र पुरुषांचं स्थान म्हणजे माझ्या बाबांचं स्थान, माझ्या मिस्टरांचं स्थान तेवढंच महत्वाचं आहे. त्यांचा तितकाच रोल आहे.
आणि मी गेली 3-2 वर्ष बघतोय की गिरीश सर ज्या पद्धतीने ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रोल सांभाळतात त्यामुळे तो एकदम रिलॅक्स असतो. एकदम म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क छान जमलंय आमच्याकडे. माझा ते संपूर्ण ऍडमिन, विजय सगळं आउटडोर आणि बरोबर जशी दुकानात असं आणि कम्प्लीट परचेस आणि सेल. आणि माझा भाऊ आता अजित कोरोना नंतर जो आमच्याबरोबर जॉईन झालाय तो आज वाटतंय तुला आता तेही हायलाईट करते की जीएसटी विषय किती क्लिष्ट आहे. पण आज गेले जीएसटी जेव्हापासून लागू झालाय आज घरच्या माणसाची किंमत नसते किंवा किंमत कळत नाही कारण आपण त्यांना पे करत नसतो. पण आज त्या भावामुळे आमच्या दुकानाचे नो डाऊट दुकान सगळ्यांचं आहे पण तरी सुद्धा ना ज्या वेळेला एखादं मोठी जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असते तुला माहिती नाही ती एनर्जी आपण दुसरीकडे लावत असतो. आपण एकदम रिलॅक्स असतो. नाहीतर आज सीए आहेत सगळं आहे पण कुठल्याही व्यवसायात घरची पॉवर ही सगळ्यात महत्वाची आहे. आज तो सगळं माझा अकाउंट म्हणजे सीए जे आहेत ते जाऊन फक्त म्हणजे त्यांची सही असते पण बाकी अजित ईच अँड एव्हरी डेटा त्यांना देत असतो. त्यातलं कमी जास्त आम्हाला हे करणं इथे थांबा इथे वाहवत जाऊ नका हे सगळं घरातलं आहे त्याच्यामुळे खूप सोपं पडतंय. खूप थँकफुल आहे ह्या सगळ्या डिव्हिजन ऑफ वर्क सगळं. आम्ही देवेंद्र फडणवीस म्हणतो त्यांना कुठे थांबायचं कुठे झुकायचं हे सगळं त्याच्याकडनं शिकायचं. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. येस. सो ही तुझी जर्नी तू जसं म्हणालीस की 11 महिन्यांचा करार करून दिला 10 महिने म्हणजे तू तो गोलच ठरवला होतास वन ट्रॅक फोकस की बाबा ही संधी जाऊ द्यायची नाही हे दुकान विकत घ्यायचंच. तिकडनं पुढे अजून 3 ते एक करेक्शन करते की 2 दुकानं आमची स्वतःची आहेत. 2 दुकानं आम्ही ट्राय केलं पण काही कारणाने आता ह्याच्यातले म्हणजे एक ड्रॉबॅक सांगते दिवसेंदिवस मॅन पॉवर. बरोबर. आज माझा अजितच नेहमी म्हणतो की ज्योती आपण 10 दुकानं अजून घेऊ. बरोबर. पण 10 गौरी कुठून आणणार कारण आहे बघ दुकानाचा आत्मा म्हणजे सेल आहे. तो अगदी त्याच्यात त्यांचा कुठेही इगो नाहीये. ते नेहमी म्हणत असतात की तिचा रोल संपला की आमचा रोल चालू होतो. बरोबर. ज्या वेळेला सेल झाल्यानंतर गल्ल्यात काही येणार आहे त्याच्यानंतर हे अकाउंट्स ऍडमिनिस्ट्रेशन सगळे पार्ट सुरू होतात. त्याच्यामुळे सेलसाठी जो एक भक्कम माणूस लागतो ते 10 दुकानं टाकील पण माणूस कुठून आणणार. आणि नाही आम्ही खूप प्रयत्न मी अथकच म्हणावं लागेल न थकता मी हे सगळं करत होते पण काही लिमिटेशन्स येतात मॅन पॉवर नाही मिळत आणि मग आपली चिडचिड मग एक ना धड भाराभर चिंता नाही म्हणून आता आम्ही स्वतःला थोडं कमी करून 2 दुकानांवर आणलं. आता आम्ही तिथेच पण वाढवतोय. उलट 2 दुकानात आम्ही 2 पावलं मागे येऊन 4 पावलं पुढे जाण्याची जिद्द ठेवतो. वा, फॅन्टॅस्टिक. हे आपलं तुझ्या दुकानात बोलणं झालेलं होतं की आता थोडस कन्सॉलिडेट करायचंय. दॅट इज द वर्ड. का करायचंय तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ वर्क आता राईट मापात आणायचं योग्य मापात आणि मग आपल्याला ग्रोथ कडे जायचंय. हे तुझे शब्द होते मला अजूनही. सो 2 दुकानं दोन्हीकडे तू असतेस. मार्केटिंगची बाजू तूच सांभाळतेस. तू उत्तम व्हिडिओ करतेस आणि तुझा युट्यूब चॅनल आहे तू वंदवंद पाठवत असते. सो जेव्हा हा व्यवसाय वाढायला बरोबर आहे तुझे संबंध कल्याणात सगळ्यांची चांगले तुला खूप लोक ओळखतात तू खूप लोकांना ओळखतेस त्याच्यामुळे पूजा कलेक्शनचं नाव हळूहळू मोठं झालं. पण हे सगळं करताना मार्केटिंगची गरज निश्चितपणे नाही. मग तू वेगवेगळे असे काय प्रकार अवलंबलेस जेणेकरून तू कल्याणच्या कोपऱ्यात होत. आता ह्याच्यात करोनानेच ही संधी दिली की आज जे आम्हाला त्यावेळेला काय झालं करोनामध्ये आपले म्हणजे आता मी यांच्यात उल्लेख करीन काणे फॅमिलीचा. आपले जे हेमंत सर आहेत त्यांच्या सासूबाई म्हणजे त्यांच्या मिसेसची जी संपूर्ण काणे फॅमिली आहे त्यांचं अपर्णा काणे तिचे सगळे म्हणजे काका तिची आधी बेसिक आई त्या आज नाहीयेत पण त्यांच्या प्रती पण सदैव कृतज्ञ आहोत. माधुरी काकू त्यांनी आमचं म्हणजे पूजा कलेक्शनला पुढे आणणं हा जसं काही आमचा एक कर्तव्यच आहे अशा तऱ्हेने आमच्यावर प्रेम केलं आणि माउथ पब्लिसिटी केली. तर त्यावेळेला आपल्या काणे सर जे आहेत तिचे काका त्यांची नातेवाईक शेखर काकांचे म्हणजे उमा काकू जी आहे तिचे भाऊ आउट ऑफ अमेरिकेला त्यांच्याकडे लग्न होतं आणि अडकलं म्हणजे काय झालं त्यांना इकडे येताच येणार नव्हतं. त्यावेळेला त्यांना माल हवा होता
आणि तुला सांगते सकाळी आधी आम्ही संपूर्ण आता ते वेळेचं बंधन यायचं USA आणि आपण मग आम्ही आदल्या दिवशी संपूर्ण त्यांना फोटो पाठवायचो आणि मग 6 वाजता शार्प त्यांचा फोन यायचा व्हिडिओ कॉल आणि मग दुकानात आम्ही सगळं लाईनी सुरेख त्यांनी सिलेक्शन केलेलं मी त्यांना ते उघडून दाखवणं त्याचा ब्लाऊज कसा आहे ते सगळं म्हणजे तुम्हाला फोटो आढळेल आम्ही त्यांना इथून ब्लाऊज वगैरे सुद्धा शिवून दिले टेलर सुद्धा मी त्यांना इथून अरेंज करून संपूर्ण आम्ही सगळं त्यांना रेडी त्यांचं सगळं रेडी केलं त्यावेळेला त्याच्यातनं एकदम मला क्लू झालं की अरे जर कल्याण मधून आम्ही अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतो तर मग हे किती इझी आहे मेहनतच करायची आहे ना मग ते मला क्लू मिळाला आणि मग तेव्हापासून मी हे डिजिटल मार्केटिंग की चला लोकांना दुकानात यायला वेळ नाही पण मला वेळ आहे ना मी लोकांपर्यंत पोहोचेन आणि मग मी भरपूर सुरेख असे व्हिडिओ सुरुवातीला खूप प्रोफेशनल नाही झाले थोडस हे म्हणजे हेजिटेशन यायचं की कसं बोलायचं काय पण काही नाही पाण्यात पडलं की पोहता येतं आता म्हणजे उलट दुकानातल्या मुली आता खुश का असतात पण त्यांना आल्यावर कामच नसतं त्यांना फक्त कस्टमर व्हिडिओ दाखवतात ताईने आज ह्या साड्या टाकल्यात ना ह्या हव्यात म्हणजे 50% आम्ही काम मी व्हिडिओनी केलेलं असतं आता डिजिटल मार्केटिंग मध्ये आम्ही खूप पुढे म्हणजे चांगली पुढे जातोय आणि याच्यात मला वाटतं सुश्रुतचा सुद्धा खूप मोठा त्यांनी वेबसाईट केली वेबसाईटचा एक हे फरक पडतो आउट ऑफ इंडियाची वगैरे लोक तुमची वेबसाईटचं हे मागतात म्हणून आम्ही आधी वेबसाईट तर आता आपल्या BBNG मध्ये ते खूप सोपं पडतं की कुठलीही तुम्हाला गरज तर माणूस अवेलेबल आहे सावनी आहे सावनीनी तुला सांगते एक फक्त हे बनवून दिलाय बाहेर दुकानाचा एक हे कोपरा छान दिसत नव्हता आता हे सगळं इंटेरियर काढायचं तर इकडे आपली गिराईक पण बघायचं तिला म्हटलं बघ ना एक सुंदर माझे सगळे पॅटर्न लिहितेस का तिने एकदा मी फोटो पाठवलाय होते तिने एंट्रीलाच इतकं सुंदर हे केलंय की माझे सगळे पॅटर्न वॉकिंग कस्टमरना कळतात पैठणी आहे कांजीवरम आहे सगळं जर आहे तर मग इथेच आतमध्ये जायला काय हरकत आहे असं करून कस्टमर येतात असं ते एक एक सगळं वाढतं एक्सेल आता थोडं परिवाराकडे बोलूया तू बोलता बोलता बोललीस गिरीश सर तुझी मुलगी आता जी ऑस्ट्रेलियाला आहे आणि तिच्या नावाने मुळात हे सगळं तिला तू प्रेमाने पूजू म्हणते 2 भाऊ विजय आणि अजित आणि ऑफकोर्स तर ही तुझी फॅमिली आहे जी मी ओळख तर ह्यांच्या प्रत्येकाबद्दल थोडक्यात आम्हाला ऐकायला हवं ऐकायला म्हणजे त्यांचं प्रोफेशन काय माझे मिस्टर आधी सर्व्हिस मध्ये होते PPL मध्ये ते ऍडमिनिस्ट्रेशनला होते पण रोज खोपोली अपडाऊन तो थोडासा त्रासाचा भाग सुरू झाला आणि माझी मुळात फॅमिली कॉम्पॅक्ट आहे माझे मिस्टर मी आणि माझी मुलगी माझ्या लग्नाच्या आधीच माझे सासू सासरे गेले आणि माझे मिस्टर एकटेच आहेत त्याच्यामुळे माझ्या सासऱ्यांच्या हाताने आमचा साखरपुडा झाला पण दुर्दैवाने लग्नाच्या आधीच पण त्यांनाही एक श्रद्धांजली म्हणजे त्यांचे आशीर्वाद आमच्या इतके पाठीशी आहेत की डोंबिवलीला त्यांच्या ओळखीने आज माझे इतके कस्टमर आहेत म्हणजे माझ्या सासूबाई स्वामी विवेकानंदला होत्या आणि त्या आज असत्या तर माहिती नाही म्हणजे किती डोंबिवली काय अजून काय झालं असतं त्या पण प्रचंड बोलक्या आणि छान होत्या आणि माझे सासरे माझ्या मिस्टर म्हणजे माझे मिस्टर माझ्या सासऱ्यांसारखे माझं दुकान 7ला उघडलं गेलं असतं इतके वक्तशीर ते रेल्वेत होते पण दोघेही वर्षाच्या अंतरानेच गेले त्यामुळे मी सासऱ्यांना बघितलं सासूबाईंना बघितलंच नाही आणि माझी मुलगी पूजा ती थ्रूआउट व्यवस्थित आधी इथे BR पुण्याला सिंहगड कॉलेजला केलं मग तिचं म्हणजे मेलबर्नला ऑस्ट्रेलियाला तर ती RMIT ला होती तिथे तिने 2 वर्ष MArch केलं तिने सस्टेनेबल मध्ये आर्किटेक्चर केलेलं त्यामुळे तिची लाईन पण तिचं पण फील्ड छान आणि आता एन्जॉय एकदम आता तुम्ही म्हणजे आता तिकडे त्यांच्याच ग्रुप मध्ये अण्णा जोशी रोहन जोशी माझ्या जावयांचं नाव आहे ते पण इंजिनियर आहेत आणि ते पण मेलबर्न मध्ये आहेत आता दोघांचा PR झाला की पूजू झाली आता तिचं ऑनलाईन काम चाललंय तर ते नाशिकचे आहेत तिला पण सासू सासरे एक नणंद छान आहे ती पण फॅमिली खूप सुंदर मिळाले म्हणजे लग्न ज्या दिवशी झालं त्या दिवशी मुलींनी अशी बसलेले होते घरी येऊन
की एक जो ज्युनियरला हिला घातल्यानंतर जो एक धनुष्य उचलला तो आज पूर्ण एक खूप प्रचंड म्हणजे समाधान होतं, कारण सरळ सोड सगळं सुरेख जीवन झालं. आणि माझी आई हिमालय म्हणता येईल तिला, या व्यवसायाच्या मागे संपूर्ण प्रेरणा म्हणजे माझी आई. सगळ्या तऱ्हेने तिने आम्हाला सपोर्ट केलाय. म्हणजे ती सर्व्हिसला होती घाटकोपरला, तुला सांगते त्यावेळेला आम्ही विटीहूनच माल आणायचो. बरोबर. घाटकोपरला असताना ती बिचारी, मी इकडून जायची, ती कामावरनं सुटल्यानंतर घाटकोपरला चढायची, मी इकडून गेलेली असायची आणि मग आम्ही विटीला जाऊन खरेदी करून दोघी जणी सगळ्या पिशव्या घेऊन रात्री 9, 9:30, 10 हे सगळं. म्हणजे सगळ्यांना मला एकच सांगायचं असतं की ग्लोरी पिक्चर दिसतं बरोबर, पण त्याच्या मागचे हे प्रचंड असतात. आणि त्या बाबतीत आज 75 वर्षाची आहे, पण आता जरी मी तिला फोन केला की आई एक दुकान छान वाटतंय, घ्यायचं का, चल कधी जायचं, हा उत्साह 75. आत्ता मी फोन करू दे तिला की आई एक चांगले व्यापारी येणार आहे तर ऍडजस्टमेंट होणार आहे का, त्यांचा जर आता मी साड्या घेतल्या तर मला रेट मध्ये खूप फरक पडतोय. बरोबर. बर, मग मी बघते मला किती जमतायत, मी लगेच देते, माझीला घरी पाठव. हे आजही तिचे शब्द असतात. ही कृतज्ञता कायम आहे. आणि मग तेच इन्स्पायरिंग वाटतं की जर 75 वर्षाची आमच्याकडे छान झालंय, 75, 50 आणि 25 3 लेडीज, पण इतका सुरेख हे आहे की सगळेजण आपापल्या क्षेत्रात आणि तेवढ्याच इजिली पुढे जातोय. खूप इन्स्पिरेशनल आहे एकमेकींना, कारण पूजाला तुझा आदर्श आहे आणि तुला आईचा अगदी. आणि हे इन्स्टिट्यूशनलाइज झालं नाही दोघंही तर ते पुढे जात. अगदी अगदी. आणि असावं लागतं घरातनच, नाहीतर जनरली आपल्या मराठी फॅमिलीत आधी बिझनेस नको आणि घरातनच आधी अरे बाबा जा ना शांतपणे 10 ते 6. आता ट्रेंड बदलतोय नो डाऊट, पण आज 25 वर्षापूर्वी हे सगळं आम्हाला करायला लावत असताना तिचा खूप त्याच्यावर आज अजून एक इन्सिडेंट सांगते मी. आमच्या बिल्डिंग मध्ये हे राहायचे जोशी म्हणून, तर माधुरी काणेची मग ओळख झाली. बरोबर. ते जोशी होते. या टेलिफोन मध्ये मी म्हटलं की काका मी जरा लंच मध्ये पिशव्या म्हणजे मी साड्या दाखवायला येऊ का, म्हणे बघा या आपण परमिशन लागते. म्हटलं ठीक आहे, पण तुम्ही ऑफिसर आहात तर चालेल का मी फक्त लंच मध्ये साड्या दाखवी एमटीएन काळा तलावच्या ऑफिस मध्ये. तुला सांगते मिलिंद, मी विजय, अजित आणि माझा भाऊ प्रसाद तो आमच्याकडे शिकायला होता, आते भाऊ, पण तो सख्यापेक्षा जास्त म्हटलं तरी आज त्याचं स्थान आहे. तर आम्ही 4घी जण 2-2 पिशव्या डबले घेऊन ऑफिस मध्ये पोहोचलो. तुला सांगते इतके लहान होतो. आज 20, 25, 23, 22 आणि 18 अशा वयोगटातले 4 आम्ही पिशव्या घेऊन गेलो. खाली जाधील म्हणाले कोण पाहिजे, म्हणलं नाही साड्या दाखवायला. मज्जा वर जा. लंच मध्ये आम्ही एक टेबल दिलं, सगळ्या लाईनीत उभे राहिलो, आम्ही सगळ्यांनी साड्या काढल्या लावल्या आणि थवेच्या थवे बायका यायला लागल्या. पण त्यातली मेक सांगते सगळ्यांनी साड्या बघितल्या आणि फक्त एक साडी गेली मिली. भडसाळे मॅडम म्हणून आहे, त्यांनी एक साडी घेतली आणि मी कार्ड दिली सगळ्यांना, म्हटलं घरी तुम्ही लंच मध्ये या, मी असं घरी सुरू केलं. बरोबर. सगळ्या पूजा हो नक्की येऊ वगैरे सगळं झालं. घरी आलो आणि मी अशा पिशव्या जोरात आपटल्या. छे आई मी शांतपणे बँकेत वगैरे नोकरी करते, हे असलं मी नाही जाणार. अगं आई एक साडी गेली म्हटलं, तेव्हा माझ्या आईचे शब्द होते, आज 1 गेली, उद्या 10 जातील, परवा 100 जातील, तेव्हा 1000 जातील. आणि वास्तू तथास्तू म्हणाली आणि आज तसंच काहीच म्हणजे आज होत आहे. तर त्यांना म्हणजे हे सगळं कितीही वर्ष पुढे गेली ना तरी हे आपल्या ह्याच्यातनं जाऊ शकत नाही. खूप सुंदर घरच्यांच्या स्मृती आहेत माझ्या. आणि विजन काकूला होती ती विजन उतरवू शकते. येस अगदी. आपण शेवटच्या सेगमेंटवर जाण्याआधी फार महत्वाच्या विषयावर आता बोललो आहोत. येस. आणि ते म्हणजे नेटवर्किंग. बिझनेसला नेटवर्किंग हे लागतच. अगदी. काही जण कळतपणे करतात, काही जण नकळत करतात, काही जण कळून अप्रतिम त्याचा फायदा करून घेतात, काही जणांना फायदा होत असतो फक्त फोरम जॉईन केला की अरे ह्याच्यामुळे फायदा होत होता हे कळायला लागतं. तू गेली 27 वर्ष नेटवर्किंग करतेस आणि त्या नेटवर्किंग मुळे तुझा एवढा मोठा क्लायंट आहे. स्पेसिफिकली नेटवर्किंग फोरम म्हणजे BBMG कल्याण चॅप्टर जॉईन केल्यावर
तुला आलेले अनुभव आणि तुला झालेले फायदे याच्याबद्दल ऐकायला. ओके. मी आधी कधीच अशा कुठल्याही संस्थेशी ये नव्हते. कविता बाम माझी बरेच वर्ष कस्टमर. तर कविता आणि नैना या दोघींना जेव्हा BBNG मध्ये तुम्ही आदर्श महिलांमध्ये आपल्या वुमन्स डेला जेव्हा सत्कार करता तेव्हा त्यांना असं वाटलं की उगाच कोणी हायफाय आणि हे त्यापेक्षा आपल्यातली जी खरोखर स्ट्रगल करून मोठी झाली आहे तिला आपण बोलवलं तर काय होईल, म्हणून BBNGनी मला वुमन्स डेला सत्कार केला आणि तुमचा हे इतकं मला आवडलं की अरे आपण हे कधीच असं काही बघितलं नव्हतं. तर मग मला आज साड्या विकणं सोपं आहे असं जेव्हा ग्रुपमध्ये यायचं, स्वतःची माहिती द्यायची, त्याला कळतं आपण कुठे आहोत ते. तर मला खूप बरं वाटतं कारण सगळ्याला तुम्हाला अवेलेबल कोणीतरी असतं. कुठलीही आज दुकानाच्या किती बारीक सारीक गोष्टी असतात की साधं चांगलं म्हणजे काय म्हणतात ना त्याला आता चांगलं फ्लायर बनवायचंय तर पटकन आज मला 4 पर्याय उपलब्ध असतात. आज फायनान्स, आज इन्व्हेस्टमेंट प्रॉपर कुठे करायची, तर आज तुम्ही 4 जण आज ह्याच्यात आहात. मिलिंदला सांगितलं मिलिंद थोडासा फंड आहे कुठे गुंतवले, तर तू इतकं उत्कृष्ट मार्गदर्शन करतो. हे सगळं फार गरजेचं असतं. आज कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपल्याला अवेलेबिलिटी असते की आपण कोणाला फोन करायचं. आज कॅटरिंग कार्यक्रम निघाला, आज दुकानात तर असं झालंय की मागणी तसा पुरवठा, दुकानात मला कोणीही कुठलीही डिमांड सांगतं आणि मी आपल्या BBNGचे रेफरन्स त्यांना देते. म्हणजे आपल्या बरोबर आपण सगळ्यांना सहकार्य करतो. तर मला BBNG खूप बरं वाटलं की मी अशा, आणि उलट मी अजून खूप जणांना आता सांगते की तुम्ही पण अशा संस्थेशी संलग्न व्हा. सगळ्याच फायदा असं नाहीये, फायद्याच्या पेक्षा सुद्धा ना काय म्हणतात त्याला आपल्याला साथ, आपल्या बरोबर कोणीतरी आहे हा एक हे राहतो मनावर की नाही नाही काही अडचण येऊ दे, माझा ग्रुप माझ्या बरोबर आहे. एक्सटेंडेड फॅमिली. अगदी अगदी. आणि कल्याण चॅप्टरचं बॉन्डिंग म्हणजे अगदी. आज तुम्ही किती सुंदर ठरवलं की आपल्याच माणसाला काही लग्न कार्य ठरलं की आपल्याच माणसाला बिझनेस द्यायचा. आज गाडगिळांची 2 ट्रान्झॅक्शन माझी इतकी मोठी झाली, 1 रुपयाचं बार्गेनिंग नाही का काही नाही. त्याचे आई वडील आले, बहीण प्रसन्न गाडगे, आई वडील आले, बहीण आली आणि इतकं दोन्ही वेळेला इतकं सुंदर त्यांनी खरेदी केली. परत एकदा त्यांना थँक्स. येस. सो सुरुवात झाली तुझ्या इंटरव्ह्यूपासून बरोबर, महिला दिनाच्या निमित्ताने. येस. यशस्वी उद्योजिका कल्याण मधली आणि नैना वझे तुझा पण इंटरव्ह्यू बरोबर. येस. तिथपासून आतापर्यंत तू कल्याण चॅप्टर बरोबर आहे. येस बरोबर. येस. नेटवर्किंगच्या बाबतीत शिकायला मिळालेल्या 2-3 महत्वाच्या गोष्टी काय असं तुला वाटतं? नेटवर्किंग मध्ये आपल्याला मला असं वाटतं की सतत नेटवर्किंगच डोक्यात ठेवलं पाहिजे. कारण आता ही खूपच काळाची गरज झाली. म्हणजे मी आता सारखं शोधतच असते की आता चला आज BBNG झालं, आता अजून माझा लोकसंपर्क कसा वाढेल. नक्कीच. तर जो व्यवसायाला उभं राहिलाय ना त्याला माझं सगळ्यांनाच आता सांगणं आहे की तुम्ही बाकी काही करू नका, भरपूर नेटवर्किंगच करा. येस. म्हणजे एकच पर्याय असं नाही की येतील गिराईक मग घेतील असं नाही. सतत नेटवर्किंग आपण त्यांच्यापर्यंत आता पोहोचायला आणि काहीतरी आता एक ते जे सारखं सांगतात शेअर आणि सबस्क्राईब करा, शेअर आणि सबस्क्राईब करा, त्याच्या मागे तेच कारण आहे ना की तुम्ही जाऊन 5 जणांना जरी आमचा रेफरन्स दिलात 1 जण तर येईल. हे असंच आता वाढवायला हवंय कारण कॉम्पिटिशन टफ आहे. आणि कॉम्पिटिशनला पर्याय नाही. डगमगण्यापेक्षा पर्याय काढून शोधू आणि जाऊ ना पुढे, जाऊच. आणि प्रश्नच नाही. मित्रांनो, जबरदस्त रंगलेली मुलाखत आहे. आज आपण सीझन 3च्या शेवटच्या भागात गप्पा मारतोय पूजा कलेक्शनच्या सर्व गौरी वैद्य. आपण त्यांचा प्रवास जाणून घेतला. खडतर होता पण प्रचंड इन्स्पायरिंग होता. ज्या जिद्दीने गौरीताई आज कल्याणात गेली 27 वर्ष पायरून उभी आहे, तिचा प्रवास आज खरोखर ऐकायला मजा आली. इन्स्पिरेशन त्याच्यात घेण्यासारखे की बऱ्याच जणांना, आणि जे आता नवीन व्यवसाय सुरू करतायत त्यांनी माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी पहिल्यांदा गौरीताईला भेटून 1 to 1 करावी आणि नेटवर्किंग कसं करावं, सतत धंदा डोक्यात कसा असावा हे तिच्याकडून शिकावं. आपण जातोय शेवटच्या सेगमेंटमध्ये आणि तिला विचारणार आहोत 10 खुमासदार प्रश्न रॅपिड फायर राऊंड. तयार? येस. चलो लास्ट टेस्ट. 10 प्रश्न. येस. ओके. सो पहिला प्रश्न आहे तुला, या व्यवसायात पूर्ण वेळ जर तू नसतीस, पूर्ण वेळ, तर अजून कोणता व्यवसाय तुला करायला आवडला? योगा आणि काउन्सिलिंग. वा, क्या बात. येस.
रूढबळ वेळ आहे पण ते करायला पण हा म्हणजे कनेक्टिंग आहे. योग करतानाच ते प्रॉब्लेम कळले की आपण काउन्सिलिंग पण करू शकतो. तो मला विषय खूप आवडतो. अच्छा, आवडीचा विषय. हा मी करते, ऑलरेडी करते. ग्रेट. येस. 2 मोठे व्यावसायिक आव्हान तुझ्या व्यवसायातलं कोणतं? पर्याय आहेत त्याला. कस्टमर सतत खुश राहणं, नेहमी चांगले रेफरन्स मिळणं, का दुकानातील एम्प्लॉई टिकवणं. पहिलाच कस्टमर खुश की सगळं खुश. क्या बात आहे. प्रश्नच नाही. कारण कस्टमर खुश म्हणजे विषय आत्मा आहे, आत्मा, दुसरं काहीच नाही. खरं, अगदी खरं. नंबर 3, नेटवर्किंग एक संकल्पना म्हणून आणि व्यावसायिक गरज म्हणून मोठा फायदा होतो का असं वाटतं? अगदी 100%. म्हणजे नेटवर्किंग हे केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय काहीच नाही. म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशनला काही प्रश्नच येत नाही, तुम्ही पुढेच जा. बरोबर. येस. म्हणजे नेटवर्किंग थांबलं, तुम्ही थांबलं. बस, आता ही खूप गरजेचं आहे. प्रश्न. येस. नंबर 4, कोणता एक उद्देश ठेवून व्यावसायिकांनी नेटवर्किंग फोरम जॉईन केला पाहिजे? नेटवर्क इज नेटवर्थ. ऍब्सोल्युटली. जे आपल्या नेटवर्क इज नेटवर्क. फॅन्टास्टिक. येस. नंबर 5, BBMG जॉईन केल्यानंतर आजवर झालेला सर्वात मोठा फायदा? रेफरन्सेस. वा, सुरेख. फॅन्टास्टिक. 6, आता थोडस वैयक्तिक आयुष्यावर आहे. फिरायला जाण्याचे तुझे सर्वात आवडते ठिकाण कोणते? महाबळेश्वर. मला प्रचंड आवडतं. दर महिन्याला म्हणाला जाऊन येऊया काय, तरी मी जायला जमत नाही, तो भाग वेगळा, पण मला खूप ते ठिकाण आवडतं. म्हणजे जसं स्वप्नात गोष्टीचा जो इंटरव्ह्यू झाला होता त्या स्वप्नावर असं म्हणाली होती की मला तू कधी सांगितलं तर मी कधी रेडी. तसं तू मला महाबळेश्वर आवडतं. वा, फॅन्टास्टिक. नंबर 7, कोणती एक व्यावसायिक चूक खूप महागात पडू शकते असं तुला वाटतं? स्वतःला अपडेट न ठेवणं. अगदी प्रश्नच. सतत बदलत्या काळाप्रमाणे, म्हणजे मी आता 1 मिनिट मोठा होईल, पण जर मी रेडीमेड आता या 4 वर्षात हात घातला नसता तर आम्हाला माशा मारत बसावं लागलं असतं. इतकं स्वतःला अपडेट ठेवावं लागतं की आता आपल्या आजूबाजूला आपल्याकडे येणारा जो वर्ग आहे त्याची मानसिकता काय खरेदी करण्याची आहे हे सतत अभ्यास करत राहायचं. बरोबर. तुम्ही सक्सेसफुल होताच. प्रश्न म्हणजे अपडेट नाही राहिला की संपलं. म्हणजे मी आणि तेच बरोबर असं नाही. बरोबर. कस्टमरना काय हवंय त्यांच्या मानसिकतेतनं सतत खरेदी करायची. तुमचा डेड स्टॉक होतच नाही. माझ्या दुकानातली सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे, आमच्याकडे डेड स्टॉक नसतो. आणि त्यामुळे तू अपडेट सतत नवीन, कधी जा नवीन आहेच. प्रश्न म्हणजे अपडेट राहायलाच पाहिजे. म्हणजे ती चूक महागात पडू शकते जर आम्ही तसं नाही केलं. करेक्ट. 8वा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या व्यक्तींचा तुला सर्वात जास्त राग येतो? ती प्रचंड पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे दुकानात आल्यानंतर आज अगदी प्रामाणिकपणे सांगते, दुकान टाकलं जाईल विक्रीसाठी. आज त्या साड्या काय मी मला नेसायला आणल्या नाहीये, ड्रेस मला घालायचे नाही. त्यामुळे दुकानात ज्या वेळेला येतात भले घ्यायचं नसू दे पण आनंदाने, उत्साहाने आणि हसतमुखपणे या. आल्यानंतर तुमची नकारात्मक भूमिका त्या व्यक्ती म्हणजे त्या लेडीजची मला कुठेतरी माझी शीर तडकते. म्हणजे दाखवलं नाही तरी की लागत नाहीये, पण अरे मी हे करायला इथे उभी आहे ना, मग मला तुम्ही घेऊ नका, पण आनंदाने मी काय आणलंय ते बघा तरी. आल्या अगं मला आता ना लागतच नाही हे जे असतं. आज मी व्यावसायिक आहे, आज 1 कोटीचा माल घेऊन बसलेली असते ना, त्यावेळेला ते सगळं फिरायला लागतं. बरोबर. हे कुठलाही व्यवसाय असू द्या, म्हणजे माझाच व्यवसाय असं नाही. तुम्ही कोणाच्याही दुकानात जा, पण घ्यायचं नसेल ना तरी त्या व्यक्तीला जो व्यवसायाला उभा राहतोय त्याला थोडं प्रोत्साहन देण्याचं काम करा. हे माझं एक कर्तव्याची सगळ्यांना विनंती आहे. बरोबर. घेऊ नका पण प्रेमाने बघा. म्हणजे खूप नकारात्मक नका धोरण ठेवू. ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी पण चांगलं आहे. बरोबर. की सतत पॉझिटिव्ह राहा आणि सकारात्मकपणे आणि सकारात्मकपणे. बस. माझ्याकडे मी आले, छान आवडली तुझी व्हरायटी, मी नक्की येईल. एवढे शब्द सुद्धा लाख मोलाचे असतात. नक्कीच. 100%. 9वा प्रश्न करू देईल, कोणत्या एका विषयावरती तू कितीही वेळ बोलू शकते? फक्त आणि फक्त मार्केटिंग फंड. आणि हे मी तुझ्याशी गप्पा मारताना काय वाटतं. आणि शेवटचा प्रश्न, कोणता एक छंद आहे जो गौरीताई कधीही सोडणार नाही? पूजा कलेक्शन
हे गरज म्हणता म्हणता माझी कधी पॅशन झाली ते मला कळलंच नाही आणि मी त्याच्यातच राहायला मला खूप आवडेल. इट्स माय पॅशन. अगदी सुपर गौरी, तू 10च्या 10 प्रश्नांची अप्रतिम उत्तर दिलीस आणि आज तू इथं आलीस, तू वेळ दिलास, एवढ्या मस्त गप्पा दिला, तुझा प्रवास आहे का म्हणजे काही गोष्टी मलाही माहिती नव्हत्या ज्या तू 27 वर्षांच्या प्रवासातल्या सांगितल्या. मजा आली, तू आज वेळ दिलास आणि इथे येऊन हा इंटरव्ह्यू दिलास त्याबद्दल कल्याणच्या थँक्यू. खूप खूप थँक्स, सगळ्यांचे खूप खूप थँक्स. या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने अनेक फॅमिली फ्रेंड्स, अनेक नातेवाईक ज्यांनी आज आम्हाला उभं केलंय, आम्हाला खूप साथ दिली आहे, त्या सगळ्यांची मी या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने कृतज्ञता हे करते, कारण हे खूप गरजेचं असतं आणि आज तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सहकार्यामुळे आम्ही आज उभे आहोत आणि आमचं दुकान हे कम्प्लीट. तुम्ही सगळेजण, मला बरेच वेळा वाटतं माझी वस्तू तर चांगली आहेच पण माझ्यावर नितांत भरभरून प्रेम करता म्हणूनच आज मी उभी आहे. परत एकदा थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, हा भाग आपण इथेच थांबवतोय. आज आपण गप्पा मारल्या पूजा कलेक्शनच्या सर्वेसर्वा गौरी वैद्य यांच्याशी. या भागाबरोबरच सीझन 3 इथेच संपतोय. आपण आता थोडासा जास्तीचा ब्रेक घेणार आहोत. सीझन 4 साठी तयारीत राहा. आपण काही काळानंतर भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि असंच कल्याणच्या संगतीवरती भरभरून प्रेम करा. धन्यवाद.